नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सराव प्रश्नपत्रिका घटक चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 गुण 10. प्रश्न क्रमांक 1 अ. कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय लिहा. 1. वनस्पतीची प्ररोह संस्था प्रकाशानुवर्ती हालचाल दाखवते. 2. वनस्पतींची वाढ करणे हे विभाजी ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. ब. योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. 1. रोमक अभिस्तर. उत्तर आहे क. श्वसन मार्गाची आतील बाजू. 2. दात्रपेशी. पांडुरोग. उत्तर आहे अ. एक जनुकीय विकृती. क. विसंगत पद ओळखा. पुटी तंतुभवन, क्वाइनफेल्टर सिंड्रोम, हचिन्सन्स रोग, वर्णकहीनता. उत्तर आहे हचिन्सन्स रोग. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणताही एक. 1. फरक स्पष्ट करा. एकसंकर संतती व द्विसंकर संतती. उत्तर आहे एकसंकर संतती 1. फक्त एका गुणधर्माचा अभ्यास केला जातो. द्विसंकर संतती 2 गुणधर्मांचा एकत्र अभ्यास केला जातो. 2 भिन्न गुणधर्म असलेल्या पालकांचा संकर होतो. 2 जोड भिन्न गुणधर्म असलेल्या पालकांचा संकर होतो. 3. F2 पीडित गुणोत्तर 3:1 असे दिसते. F2 पीडित गुणोत्तर 9:3, 3:3, 3:1 असे दिसते. 2. चेतापेशी रचना दर्शवणारी नामनिर्देशित आकृती काढा. उत्तर आहे बघा, समोर चेतापेशीची रचना दाखवली आहे. त्यामध्ये वृक्षिका, पेशिकाय, केंद्रक, अक्षदंड, चेतातंतू, मायालिन आवरण, श्वान पेशी, अक्षदंड टोक हे दर्शवले आहेत. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. कोणताही एक. 1. वनस्पतीमधील समन्वय कशा प्रकारचा असतो? याचे खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्टीकरण द्या. ए. गुरुत्वानुवर्ती हालचाल, जलानुवर्ती हालचाल, रसायन अनुवर्तन. उत्तर आहे वनस्पतींमध्ये समन्वय हा अनुवर्तन हालचालींद्वारे दिसून येतो. बाह्य उद्दीपनांना प्रतिसाद म्हणून वनस्पतींच्या भागांची वाढ एका विशिष्ट दिशेने होते. ए. गुरुत्वानुवर्ती हालचाल. गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या हालचालीस गुरुत्वानुवर्तन असे म्हणतात. मुळे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने वाढतात. धनात्मक गुरुत्वानुवर्तन. तर खोड गुरुत्वाच्या विरुद्ध दिशेने वाढते. ऋणात्मक गुरुत्वानुवर्तन. बी. जलानुवर्ती हालचाल. पाण्याच्या दिशेने होणाऱ्या वाढीस जलानुवर्तन म्हणतात. मुळे जमिनीत जिथे अधिक पाणी उपलब्ध असते त्या दिशेने वाढतात. सी. रसायन अनुवर्तन. रासायनिक पदार्थांच्या प्रभावामुळे होणाऱ्या हालचालीस रसायन अनुवर्तन म्हणतात. उदाहरणार्थ, परागनलिका बीजांकडे रसायनांच्या आकर्षणामुळे वाढते. 2. खालील ओघ तक्ता पूर्ण करा. गुणसूत्राचा प्रकार, रचना, दृश्य स्वरूप. ए. मध्यकेंद्री. रचना गुणसूत्रबिंदू मध्यावर. दृश्य स्वरूप व्ही या अक्षरासारखे. बी. उपमध्यकेंद्री. रचना गुणसूत्रबिंदू मध्याच्या जवळपास. दृश्य स्वरूप एल या अक्षरासारखे. विद्यार्थी मित्रांनो, इझी सोल्युशन क्लासेस चॅनलवर सर्व विषयांचे स्वाध्याय अपलोड करत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोप्या भाषेतील स्वाध्याय अभ्यासा. थँक्स फॉर वॉचिंग.